नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, चॅनल नवीन असेल तर तुम्ही आताच एक सबस्क्राईब करा. कारण बऱ्याच दिवसाने व्हिडिओ येतोय माझा, मी जास्त व्हिडिओ टाकत नाही. तर आज तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे. तर आई काय बनवतोय आज आपण? कढी. कढी म्हणजे कढी आपली जी आपण गावी बनवतो कढी तशी बनवणार आहोत, एकदम नेचर रेसिपी मध्ये. तर आई आज दाखवणार आहे काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला आई दाखवणार आहे. तर आपण बघूया. तर मंडळी, आता आईने तेल टाकलेलं, आपण नॉर्मल किती चमच टाकलेलं आहे तेल? 2. 2 चमच आईने तेल टाकलेलं. आता जिरा टाकते. त्यानंतर जिरा टाकलेला आहे, इकडे बघा. अच्छा, त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर काय काय कापून ठेवलेली आहे? मिरची, कढीपत्ता वगैरे. त्यानंतर आईने टाकलेले मिरची. त्यानंतर मंडळी आईने आता टाकलेलं आहे कढीपत्ता टाकलेला आहे. तर हा काय आहे? तांदळाचं पाणी. तांदळाचं पाणी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकलेली आहे ना, थोडं बघू शकता इकडे. तर हा त्याच्यामध्ये टाकायचा काय? थोडं लाल केलं, फोडणी केल्यानंतर थोडी मिरची कढीपत्ता वगैरे लाल झाला की तुम्ही मग नंतर हा तांदळाचं पाणी टाकणार नाही. साईड वगैरे तांदळाचं पाणी टाकलेलं, त्याच्यामुळे टेस्ट थोडा फ्राय करा. त्याच्यानंतर मग टेस्ट थोडी कमी गॅसवर नाही करायची, कमी गॅसवर. त्याच्यानंतर पाणी गूळ टाकायचा. आता काय टाकायचं? गूळ. थोडा गूळ टाकणार आहे. कोणता गूळ आहे? काळा आहे का पांढरा? पांढरा. आता थोडं मंडळी पांढरा गूळ आई टाकली आहे बघा याच्यामध्ये, बघा तुम्ही बघू शकता. हलवायचा, विरघळायचा तो. त्याच्यानंतर मग थोडं विरघळायचा, म्हणजे ते गट्टे वगैरे असे थोडं मग थोडं असं हलवत राहिलात ना, म्हणजे विरघळतं त्याच्यामध्ये, थोडं मिक्स होतात त्याच्यामध्ये. छान मग थोडी टेस्ट येते. मग हळदीनं थोडा तर रंग आलाय पिवळा. मीठ टाकायचं, जेवढ्या मिरच्या आहेत तेवढे मीठ टाकायचं. थोडा मीठ आहे तेवढा मिरच्या टाकायचा. मिरच्या आहेत तेवढा मीठ टाकायचं. अच्छा, म्हणजे जास्त हळदी पण नको व्हायला आणि तिखट पण नको व्हायला. जास्त पातळ नको नाही बनवायला. कढी टाकायची. 2-3 मिनिटं नाही ना, किती झाली आई? मिनिटामध्ये ते गुळ विरघळून जातं. त्याच्यानंतर काय टाकते आता? आता ताक बघा, घरगुती आणलेला आहे ताक इथून दुकानातून, म्हणजे दही आणलेलं होतं नाही. दही आणलं होतं 1/2 किलो नाही, तर तुम्हाला 1/2 किलो दही घ्यायचं आहे. नंतर मग थोडा दही घट्ट, म्हणजे घट्ट असतो तो हलवून थोडा पाणी टाकून त्याच्यामध्ये, असं ही रेसिपी. थोडा पाणी घेऊन ठेवला आहे, म्हणजे हा पाणी सुद्धा तुम्हाला टाकायचं त्याच्यामध्ये. इथं बघू शकतो इकडे. आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायची नाही, घट्ट बनवायची का थोडी? घट्टच आहे. अच्छा, मग अशा प्रकारे तुम्ही थोडा हलवून घेऊ शकता. बघू शकता. त्याच्यामध्ये दुसरं काय टाकायचं नाही ना, कढीपत्ता वगैरे का? कोथिंबीर वगैरे टाकायची नाही. आता थोडा बघा, जर घट्ट होत असेल तर आईने थोडा पाणी टाकलेलं आहे. थोडा हलवत राहायचं आपल्याला थोडा, आणि गॅस थोडी कमी केलेली आहे. इकडे बघा, बघू शकतो तुला थोडा आता फ्लेवर येत चाललाय पिवळा, जास्त कळ नाही येऊन द्यायचा. अच्छा, जास्त कळ वगैरे येऊन नाही द्यायचा. लगेच घालवायची. झाले कढी. किती मिनिटं अजून हे करायला? झाले, लगेच बंद करायचं. लगेच बंद करायचं. आता मंडळी आईने थोडा म्हणजे हलवते त्याच्यामध्ये, टेस्ट आली का मग आई बोलते की थोडा टेस्ट बघायची ना त्याची. अशा प्रकारे आपण आता कढी तयार झालेली आहे, नॅचरल एकदम मस्त. तुम्ही कढी भातासोबत सुद्धा खाऊ शकता नाही, आणि जेवल्यानंतर पिऊ शकता एकदम मस्त. आंबट मग काय टाकलेच आहे त्याच्यात? काय नाही, आंबट ताक असतं. अच्छा, म्हणजे आंबट बनण्यासाठी अजून काय टाकतेस? काय नाही का?
तर मंडळी अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे आणि इकडे मस्तपैकी आता आईने कढी तयार केलेली आहे आणि आता त्याचा फ्लेवर येते मस्त. आणि तुम्ही ती कढी जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता, पिऊ शकता आणि जेवल्यानंतरही पिऊ शकता, कारण ते आपल्या पौष्टिक असते. पण पिऊन बघ. आता ही बोलते आता तू पण पिऊन बघ. हे बघा तिकडे आता मस्त मला देते, गरम गरम आहे ना जास्त. थांब आधी नको, थांब पिऊन बघ पितो आता. नंतर. हा पितो, थांब पितो जरा. आता मंडळी आपण जरा थोडी टेस्ट करून बघूया कशी आहे ती. ओके, तर मंडळी अशा प्रकारे आपण थोडी टेस्ट करून बघूया. इकडे बघा आईन ठेवलेली आहे आणि त्या आता आपण थोडी टेस्ट करून बघूया. चला, हे बघा थोडा आता मस्तपैकी कलर आलेला आहे, फ्लेवर एकदम मस्त आणि वास पण येतो छान. मिरचीचा जो फ्लेवर आहे, कढीपत्त्याचा आणि राई टाकलेली नाही त्याचा पण थोडा फ्लेवर येतो, वास येतो मस्त. आता थोडी आईने बंद केली का आई? तर हे बघा, हे बघू शकता इकडे छान अशी कढी झालेली आहे, मस्त कलर आलाय. कढीपत्ता, मिरची छान आहे बघा, बघू शकता. आणि पौष्टिक असते एकदम कढी. तुम्ही हप्त्यातून 2-3 वेळा तुम्ही ही घरगुती कढी तुम्ही पिऊ शकता, एकदम छान असते पोटासाठी. तर मंडळी आता मी थोडी आईने बनवलेली कढी मी टेस्ट केली, एकदम एक नंबर फ्लेवर आलाय आणि छान झाले मस्त एकदम. बघा बघू शकता, एक नंबरच. तुम्ही एक ग्लास जरी पियाला तरी दुपारी खूप एकदम. आणि कढी जास्त करून आंबट असल्यामुळे तुम्ही दुपारीच पिया, कारण रात्री पिऊ झालेली आहे. आणि तुम्ही पण घरी बनवून बघा. आणि आता आपला व्हिडिओ इथे तुम्हाला कसा वाटला, एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आईसाठी एक लाईक करून टाका, सबस्क्राईब करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन असतील व्हिडिओवर त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपला व्हिडिओ असंच पुढे बघत राहा. तोपर्यंत बाय.